नमस्कार. विजय केंकरे. मी आलोय कौस्तुभ केळकरची गोष्ट सांगायला. अजिबात फाफट पसारा नाही, सरळ गोष्ट. सोल्जर अंकल. जावं की नको शेवटपर्यंत ठरत नव्हतं. खरं तर 3 महिन्यापूर्वीच प्लॅनिंग झालेलं. निनाद माझा सख्खा मावस भाऊ दिल्लीला आहे, गेली 7-8 वर्ष. त्याचंच लग्न. मुलगी मराठीच आहे, पण तिचं लहानपण दिल्लीत गेलेलं. लग्नही जरा दिल्ली वळणाचं. 2-3 दिवस चालणारं. जावं तर लागणारच होतं. जाताना बाय ट्रेन, येताना प्लेन. मोजून 4 दिवस. मी, ही, आई, बाबा आणि कनू आता 5th मध्ये. खरं तर हा एक्झाम सीझन, 15 दिवसावर परीक्षा. त्यात पोरगी अभ्यासाच्या बाबतीत बापावर गेली. 4 दिवस दिल्लीत उधळणार. पुण्याला परत गेल्यावर 2-4 दिवस तिचा अभ्यासाचा मूड लागायचा नाही. थोडक्यात टेन्शन 5वीला पुजलेलं. हिचा नन्नाचा पाडा चाललेला. तुम्ही सगळे जाऊन या, मी आणि कनू राहतो पुण्यात. मागच्याच आठवड्यात निनादचा फोन. हिच्याशी बोलला, कनूशी बोलला. आठवडाभर कनूची रेकॉर्ड वाजत होती. मला जायलाच पाहिजे दिल्लीला. ननू काकाने सांगितलंय मी नाही गेले तर तो लग्नाला उभा नाही राहणार. त्याची बायको रडत बसेल. मग फुल मार्क्स 6th मध्ये मिळवी. कनूचा 6th सेन्स भलताच भारी होता. त्यात पुन्हा गेले 2-3 दिवस जरा टेन्स मध्ये गेलेले. शेवटी ठरवलं, काही का होईना, चलो दिल्ली. पुण्याला KK एक्सप्रेस पकडली. AC कंपार्टमेंट होतं. समोरासमोर 5 बर्थ मिळालेले. गाडी बुला रही है, सीटी बजा रही है. नगर आलं. तोवर कनूचं खिडकीतून बाहेर बघून झालेलं. कनूचा पेशन्स संपत चाललेला. मग तिला घेऊन लंबी ड्राईव्ह. या डब्यातून त्या डब्यात सगळी गाडी फिरून झाली. कनू अस्वस्थ. श्रीरामपूर आलं आणि तो गाडीत चढला. बहुतेक आमच्याच डब्यात. 20-25 वर्षाचा, 6 फूट उंचीचा, काटक शरीर, बारीक कापलेले केस, काळे बूट, त्यात ती मोठी ट्रंक. गाडी सुटली. कनूला घेऊन शुक्रियेसाठी टॉयलेट पाशी. दरवाजापाशी तो दिसला. त्याच्या मोठ्या काळ्या ट्रंकवर बसलेला. कनूने त्याला बघितलं. ती एकदम खुश. जय हिंद. तोही लगेच म्हणाला जय हिंद. कनूनं त्याला एक मस्त सॅल्यूट मारला. त्याने तसाच रिप्लाय सॅल्यूट दिला. कनू प्रचंड खुश. कहाँ जा रहे हो? मी उगाचच हिंदीत विचारलं. दादा काश्मीरला चाललोय, इथं बेलापूर जवळ गाव आहे माझं. तो छान मराठीत बोलला. रिझर्वेशन नाही मिळालं. मी विचारलं, कधी मिळतं कधी नाही? सुट्टीवर आलो होतो, सुट्टी कॅन्सल झाली, ताबडतोब निघालो. मिळेल ती गाडी, मिळेल तो डबा. काय बोलणार? कनू मात्र अखंड बडबड करत होती. सोल्जर अंकल. त्या ट्रंकवर कनूनं बस्तान ठोकलेलं. दोघांच्या गप्पा रंगलेल्या. मी उभं राहून ऐकत होतो. कनू सोल्जर अंकलला घेऊन आपल्या कंपार्टमेंट मध्ये जाऊया, मग निवांत गप्पा मारू. तो नको नकोच म्हणत होता. कनू पुढे कोणाचं चालतंय. तो आमच्या कंपार्टमेंट मध्ये आला. बाबांशी त्याची छान गट्टी जमली. जेवणाची वेळ झालीच होती. आम्ही फूड पॅक करून आणलेलं. आमच्या बरोबर तोही जेवला, अगदी मनापासून. कुठल्याही परिस्थितीत तो ड्युटी करत होता. रोज जीवाशी खेळ. तरी आपण वेगळं काही करतोय असं त्याला वाटतच नव्हतं. ये तो आपली ड्युटी आहे, बस एवढंच म्हणायचं. 2 वर्षापूर्वी लग्न झालंय म्हणाला. वर्षाची मुलगी आहे त्याला. आता पुन्हा घरी कधी मी नसता आगाऊपणा केला पता नाही. कनूची आणि तिच्या आबांची खुसरपुसर चाललेली. दोघांनी एकमेकांना अंगठे मारले. सोल्जर अंकल, आप मेरे बर्थ पे सो जाना, मी आणि बाबू हम एडजस्ट कर लेंगे. मन की बात. तो नाही म्हणूच शकला नाही. बर्थ आडवे टाकले, झोपायची तयारी झाली. एवढ्यात आई अस्वस्थ. तिच्या बॅगा उचकू लागली.
सापडली एकदाची. तिच्या पर्समधली अंगाऱ्याची पुडी ती उघडली, त्याला जवळ बोलवलं, त्याच्या कपाळाला अंगारा लावला. काही होत नाही तुला, स्वामी पाठीशी आहेत तुझ्या. आईचे डोळे भरून आले. तो मनोभावे पाया पडला. लाईट बंद करून आम्ही झोपलो. पहाटे जाग आली. शेजारी कनू नव्हती. खडबडून जागा झालो. प्राण कंठाशी आलेले. खुडबुडत लाईट लावला. कनू मधल्या बर्थवर शांत झोपलेली. तो कुठे गेला? मी दरवाजापाशी पळालो. दिल्ली जवळ आलेली. तो सगळं आवरून तयार. रात्रीच तो इथं परत येऊन झोपला असणार. त्या ट्रंकवर मुटकुळ करून. अरे इथं तो फक्त हसला. मी सहज त्याच्या छातीवरची नेमप्लेट बघितली. MS शेख. मला अपराधी वाटलं. माझा चेहरा त्यानं घडाडा वाचला. दादा आईच्या मायेचा कुठला धर्म असतो काय? कॅन्टोन्मेंट स्टेशन आलं. तो उतरला. मला काही सुचेना. भयंकर अस्वस्थ वाटलं. मीही खाली उतरलो. मनापासून त्याला मिठी मारली. बेस्ट लक, काळजी घे. मला बोलवे ना. दादा गोड पोरगी आहे तुमची. तिच्या लग्नाला नक्की बोलवा मला. तोही थोडा सेंटी झालेला. नक्की बोलवणार. तिच्या सोल्जर अंकल शिवाय कनू लग्नाला उभीच राहणार नाही. तेवढ्यात गाडीनं शिट्टी मारली. तो दिसेनासा होईपर्यंत मी हात हलवत राहिलो. कनू जागी झाली. भोकाड पसरलं. चालायचंच. लग्नाच्या धामधुमीत 2 दिवस गेले. 4 दिवसांनी पुण्यात परत. काल सकाळी पेपर वाचत होतो. काश्मीरमध्ये पुन्हा चकमक. नगर जिल्ह्यातील 2 जवान शहीद. मी पेपर फाडून टाकला. दिवसभर अस्वस्थ. ऑफिसमधनं लवकर घरी आलो. आले आले आई म्हणाली, आज कुणाचा फोन आला होता माहितीये? कनूच्या सोल्जर अंकलचा. काश्मीरहून मजेत आहे तो. या दोघांनी एकमेकांचे नंबर कधी शेअर केले मला घेणं देणं नव्हतं. चपला अडकवल्या. सारसबागेत गेलो. देवाला पेढ्यांचा नैवेद्य दाखवला. घरी आलो. सगळ्यांना प्रसाद दिला. कनूलाई, बाबा कशाचा पेढा? मला उत्तर सुचेना. आयुष्य गोड झाल्यासारखं वाटत होतं. कायमचं.